ती बाईक कोण होती? ती आणि तिचा नवरा दोघेही बाईकने शेजारच्या गावी जात होते. ते नवविवाहित जोडपं होतं, किशोरी आणि प्रसाद. किशोरी अगदी लावण्यवती होती. प्रसादही देखणा होता. गावातच राहायचे ते, पण पदवीधर होते, त्यामुळे विचाराने पुढारलेले होते. म्हणून जेव्हा एका मित्राने त्यांना निमंत्रण दिलं तेव्हा तेवढाच एकांत मिळेल ह्यासाठी घरात काहीतरी कारण सांगून दोघेच निघाले होते. त्या मित्राच्या शेतात हुरडा पार्टी करून त्यांनी त्यांचा संपूर्ण दिवस तिथे व्यतीत केला. पण रात्र होत आली होती म्हणून ते निघाले. घरी जात असताना त्या गावातलेच 2 जण त्यांना भेटले. तेही प्रसादचे मित्रच होते. थोडा वेळ गप्पा मारण्यात गेला, मग ते त्यांचा निरोप घेऊन निघाले. रात्र बरीच झाली होती. त्यांना खूप उशीर झाला आणि बराच अंतर चालल्यावर त्यांची बाईक अचानक बंद पडली. काही केले ते चालू होईना. किक मारून मारून प्रसादचे पाय दुखू लागले, पण बाईक चालू झालीच नाही. आता जसं शेंबड्या पोरांच्या हातात सुद्धा मोबाईल असतो, पण तसं त्यावेळी नव्हतं. म्हणून ते मदतीसाठी कोणाला बोलावूही शकत नव्हते आणि परतही जाऊ शकत नव्हते. खूप विचार करून मग शेवटी दोघांनी ठरवलं की आपण रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना मदत मागूया. म्हणून त्यांनी बाईक एकीकडे लावली आणि रस्त्याच्या कडेला येऊन थांबले. बराच वेळ झाला, पण कोणतीही गाडी त्यांच्या हात दाखवण्याने थांबत नव्हती. आता त्या दोघांना तिथून एक ट्रक येताना दिसला. त्या दोघांनीही मिळून ट्रकला थांबवण्यासाठी हात दाखवला. त्या ट्रकमध्ये चालक, सहाय्यक आणि आणखी एक माणूस होता. ट्रकची लाईट त्या गोऱ्या गुमट्या किशोरीवर पडली होती. त्यात तिचं सौंदर्य अगदी खुलून दिसत होतं. तिला पाहून त्या तिघांचीही नियत खराब झाली. त्यांनी काहीतरी आपापसात ठरवलं आणि मदतीसाठी त्यांनी ट्रक थांबवला. ट्रकमधले तिघे पुरुष उतरले. सुरुवातीला त्यांनी मदतीचं नाटक केलं. एक जण प्रसादला कुठे जायचं विचारू लागला, दुसरा मागे हात घेऊन त्यांचं बोलणं ऐकू लागला आणि तिसरा बोलता बोलताच प्रसादच्या मागे गेला आणि काही क्षणातच त्याने मागून त्याचे हात बांधून त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. काही समजायच्या आतच सगळं घडलं. दोघेही बेसावध होते, त्यामुळे त्यांना काहीच सुचलं नाही. पण तेवढ्यात प्रसादने किशोरीला पळून जाऊन कोणाला तरी मदतीला बोलवायला सांगितलं. किशोरी काहीही विचार न करता आल्या दिशाने धावत सुटली, पण तिच्या मागे त्यातलाच एक लगेच पळत सुटला. त्याने तिला पकडलं, पण तिने जोराचा चावा घेतला आणि ती शेतात पळाली. पण तो नराधम तिच्या मागे धावला. तिकडे प्रसाद पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण जो मागे घेऊन थांबला होता ना, त्याच्या हातात एक सत्तूर होता. त्याने पळणाऱ्या प्रसादच्या पाठीवर त्या सत्तूरचा वार केला. प्रसाद तिथेच कोसळला. मग दोघांनी मिळून फरफटत त्याला शेतात नेलं, जिथं त्याची बायको पळत गेली होती. तिकडे शेतात त्या नराधमाने किशोरीला आधीच पकडून ठेवलं होतं. हे दोघेही त्या ठिकाणी पोहोचले. प्रसाद अजूनही जिवंत होता. तो जखमी अवस्थेत सुद्धा चालकाला पकडून सोप देऊ लागला. बाकी दोघांनी त्याला पकडून त्याच्यावर लाथाबुक्क्यांचा वार केला. किशोरी त्यांना विनंती करत होती, पण त्यांना दया आली नाही. शेवटी तिघांनी मिळून तिच्या नवऱ्याला ठार मारलं आणि एक एक करून त्यांनी किशोरीवर अत्याचार केला आणि तशाच अवस्थेत तिला सोडून तिथून निघून गेले. किशोरीने कसंबसं स्वतःला सावरलं आणि रेंगत रेंगत प्रसादजवळ आली. ती त्याला हलवून उठवायचा प्रयत्न करू लागली. तो पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता. काहीही हालचाल करत नव्हता, पण तिला आस होती की तो उठून बसेल. तिची साडी प्रसादच्या रक्ताने माखलेली होती. ती मदतीसाठी ओरडत होती, पण रात्रीच्या अंधारात कोणीच तिला वाचवू शकलं नाही. कोणापर्यंतही तिचा आवाज पोहोचला नाही. ती आधीच अर्धमेली झाली होती. तिचा नवरा मरण पावलाय हे तिला कळून चुकलं होतं, त्यामुळे आता ती पूर्णपणे हरली होती आणि मग तिथेच ती मरण पावली. पण तिचा आत्मा अजूनही तिथेच आहे. ज्यांनी तिच्यावर अत्याचार केला ते ट्रकवाले होते, म्हणून आजही ती कोणताही ट्रक पाहिल्यावर
हात करते, त्या ट्रकला थांबवते, चेहरा पाहते आणि मग अदृश्य होते. ती अजूनही वाट बघते त्या ट्रक चालकांची, ज्यांनी तिच्या प्रसादला मारलं, ज्यांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तिचा शोध अजूनही संपलेला नाही. हे सर्व सांगणारा दुसरा कोणी नसून प्रसाद आणि किशोरी घराकडे परतत असताना जे 2 मित्र त्यांना भेटले होते त्यातील एक होता. आपल्या सहाय्यकाच्या तोंडून ही कहाणी ऐकल्यावर ट्रक ड्रायव्हरचेही डोळे पाणावले.